मेव्हण्याच्या आग्रहास्तव परवा पुण्याला गणपती बघायला गेलो. मुलगी तिथं नोकरीला आहे. रात्री गणपती बघता बघता भूक लागली म्हणून एका मोठ्या हॉटेलात नेली आणि हॉटेल बघून माझं डोळे विस्पारले आणि मुलीनं मागवली पिझ्झा आणि बर्गर. हे मी नाव ऐकलं होतो, पण खातात कसे माहितीच नाही. प्लेटमध्ये ते पिझ्झा बर्गर आणलं. ते चिकट, ते काट्या चमच्यानं खायला येईना. हा प्रकार आम्हाला माहीत नव्हता. आमच्या लहानपणी आई तव्यात पिठलं करायची आणि भाकरी आणि ताक कण्या हे 5वीला पुजलेलं. त्याच्यासाठी ताईचं आणि माझं भांडणं लागायची. माझ्या वाटणीचं ती खाल्ली आणि तिच्या वाटणीचं मी खाल्लो म्हणून. भात हे फक्त सोमवारी वडिलांचा उपवास असायचा म्हणून संध्याकाळी त्यांच्या उपवासासाठी घरात भात व्हायचा. आणि चपाती म्हटला तर सणासुदीलाच. चपाती आणि पुरणपोळी हे सणासुदीलाच. पण ते खाण्यात जी मजा होती, आईनं तव्यात केलेली पिठलं झुणका, म्हणजे ज्वारीच्या पिठात झुणका, खरडा आणि भाकरी, ते खाण्याची मजा होती. ती मजा मला काल पिझ्झा बर्गर खाताना अजिबात जाणवलं नाही. धन्य ती माझी आई आणि धन्य त्यावेळचं खाणं. हे कुणी कुणी अनुभवलंय कमेंटमध्ये सांगा.